आज केले लाल भोपळ्याच्या शिरेची भाजी। आईन माझ्या एक शीर पाठवून दिली, गावठी असा घरगुती त्यांची, म्हणजे माझ्या माहेरची। ती तासलंय आणि त्याच्यो बारीक बटाट्याच्यो फोडी करतात तशो करत। एका कढईत घेतलंय तूप, शिल्लक थोडा होता त्याच्यात थोडा घरगुती घातलंय। फोडणीक मोहरी आणि मेथी। फोडणी तडतडल्यावर उभी चिरून मिरची भाजून झाल्यावर भोपळ्याच्यो फोडी घातलंय। गावठी भोपळो असल्या कारणानं अप्रतिम चव येता गावठी भोपळ्याक। अशी करून बघा। व्यवस्थित ती परतलंय, मस्त अलटून पलटून परतून घेतलास की चवीपुरता मीठ आणि किंचितसो गूळ घालायचो, म्हणजे एकदम भारी लागतं। सप्तो झाल्यावर दुसऱ्या दिवशी गवळदो असताना त्याका अशी भाजी करतात आणि आमच्याकडे अशी भाजी ना खूप आवडतं। वाफेर शिजता होती, झाकण ठेवलास की वाफेर शिजवून घ्यायची। एका शिरेची पण भाजी भरपूर होता आणि गावठीची चव ती गावठीची। बाजारी भोपळे काय वर्षाच्या 12 महिने येतात, त्यांका एवढी चव येणार नाही। आणि ह्याच्यात लाल सुकी मिरची घातलास तर अजून भारी, पण माझ्याकडे नाही होती म्हणून मी हिरवी घातलंय। व्यवस्थित ती शिजली की भरपूरसा खोबरा घाला। अशी भाजी करा, खावा, आवडतली तुमका। एकदम भारी लागतं आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा।